विशेष नामासोबत कधीच कोणतं आर्टिकल वापरत नाही. देश, शहर, प्रांत यांच्या नामासोबत सुद्धा कधीच आर्टिकल वापरत नाही. आर्टिकल वापरतात, परंतु कोणत्या कंडिशन मध्ये वापरत असतात हे तुम्हाला माहित नसेल. पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे त्यापेक्षा काही व्यतिरिक्त आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. सोबतच आपण आर्टिकल एन चे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकलचे 2 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये त्यांची डिटेल माहिती सांगितलेली आहे. जे फॅक्ट्स तुम्हाला आजपर्यंत माहित नव्हते ते संपूर्ण फॅक्ट्स त्या व्हिडिओमध्ये आहेत. होत असेल तर तोही व्हिडिओ पहा, कारण तिथूनही तुमचे मार्क बनू शकतात. पेपर कोणताही असो, आर्टिकलवर 2 किंवा 3 प्रश्न नेहमी तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक्सप्लेन अशा पद्धतीनं असेल की तुम्हाला हे 2-3 मार्क तुमचे फिक्सच झाले पाहिजे. म्हणून म्हटलं की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले टोटल डाऊट क्लिअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेफिनेट आर्टिकल द पाहणार आहोत. द म्हणायचं की दी म्हणायचं हे कन्फ्युजन तुम्हाला बऱ्याचशा लोकांना असेल. हे डाऊट मी तुमचं क्लिअर करून देणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की द हे आर्टिकल, याला आपण द म्हणतो आणि दी सुद्धा म्हणत असतो, आहे की नाही. तर आता हे द आहे की दी आहे हे तुम्हाला ओळखायचं कसं. याच्यानंतर व्यंजनासारखा उच्चार होत असेल, व्यंजनासारखा उच्चार होत असेल तर याला द म्हणणार. आणि याच्यानंतर स्वरासारखा उच्चार होत असेल तर याला आपण दी म्हणणार. मग तुम्ही म्हणत असता पिक्चरच्या शेवटी राहते दी एंड, अशा पद्धतीने याला दी म्हणणार. दी एंड, द एंड नाही, दी एंड म्हणत असतो. म्हणजे स्वरासारखा उच्चार झाला तर इथं काय म्हणणार आपण, दी एंड. आणि व्यंजनासारखा असेल तर द म्हणत असतो. मग चला डिटेल मध्ये याचे संपूर्ण नियम पाहणार आहोत. पहिल्या नियमापासून तर शेवटच्या नियमापर्यंत आपण पाहणार आहोत. पहा, पहिलाच नियम तुमच्या स्क्रीनवर आहे. द युजेस ऑफ डेफिनेट आर्टिकल्स. म्हणजे आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल आपल्याला द पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे. मग इथे थोडस मिस्टेक आहे, पहा, जाऊ द्या, मिस्टेक कडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला आपलं काम करायचं आहे. रूल क्रमांक पहिला आहे की प्रॉपर नाउन सोबत आपण आर्टिकल द वापरत नाही. प्रॉपर नाउन सोबत कधीच कोणतंच आर्टिकल येत नाही, परंतु काही कंडिशन अशा असतात की आपल्याला आर्टिकल द वापरावं लागते. म्हणून म्हटलं की जीवन असो की काही असो, कधी कधी आपल्याला दुश्मनाला सुद्धा दोस्त म्हणून चालवावं लागत असतो. म्हणून म्हटलं की संपूर्ण नियम मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगणार की ते डोक्यात तुमच्या फिक्स बसणार आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रॉपर नाउन सोबत आपण आर्टिकल वापरतो का, तर नाही वापरत. प्रॉपर नाउन सोबत आपण कधीच आर्टिकल वापरत नाही, कंडिशन बनत असते. मी तुम्हाला आर्टिकल ए किंवा एन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला आर्टिकल ए किंवा एन वापरायचा आहे. प्रॉपर नाउन असेल तर अनओळखी व्यक्ती सोबत आपण ए किंवा एन वापरत असतो. ज्या वेळेस एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजे उपमा देत असतो आपण, तर उपमा देत असताना सुद्धा ए किंवा एन हे उपपद वापरत असतो. इथं पहा, इथं संपूर्ण वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. या वाक्यातली 2 नियम आहे. या वाक्यामधले 2 नियम आपण क्लिअर करणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला म्हणजेच वाक्य क्रमांक पहिला, राजेश इज, इथं द वापरलेला आहे. द विराट कोहली ऑफ आवर टीम, आपल्या टीमचा तो कोण आहे, विराट कोहली आहे. अशा पद्धतीचं वाक्य दिलेलं आहे. इथं विराट कोहली हा प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउन एवढं तुम्हाला कळालेलं आहे. प्रॉपर नाउन सोबत आपण आर्टिकल वापरत नाही. परंतु या राजेशची काय करत आहे आपण, तुलना करताय. काय करत आहे, तुलना एका विशिष्ट व्यक्तीसोबत, आहे की नाही. मग या राजेशची तुलना विराट कोहली सोबत होत आहे. आणि आवर टीम, ऑफ आवर टीम हे विशिष्ट आणि निश्चित ठिकाण आहे. ठिकाण असेल, निश्चित गोष्ट एखादी माहित असेल तर आपण आर्टिकल द वापरतो. इथं विचार नाही करायचा, आर्टिकल द वापरायचा आहे. मग कुठचा आहे तो, तर आपल्या टीम मधला आहे. कुठला आहे, निश्चित माहिती आहे आपल्याला की तो आपल्या टीम मधला आहे, म्हणून आपण आर्टिकल द न विचार करता वापरायचं आहे. इथं ऑफ असेल
आणि ऑफ नंतर एखादं ठिकाण दिलेलं असेल, एखादी निश्चित माहिती आपल्याला दिली असेल तर इथं विचार करायचा नाही, इथं नाम कोणताही असो, आर्टिकल द आपल्याला इथं वापरायचा आहे. जसं की मी म्हटलं, ही इज अ सचिन, ही इज अ सचिन. मग तो एक सचिन आहे. मग सचिन आहे तर याचा अर्थ याची तुलना आपण सचिन सोबत करताय. इथं वापरला आपण आर्टिकल ए. बरोबर आहे, आर्टिकल ए वापरू शकतो. जर मला असं म्हणायचं असेल की राहुल इज अ विराट कोहली, राहुल इज अ विराट कोहली, अशा पद्धतीनं म्हटलं हेही वाक्य बरोबर आहे. रिझन काय आहे, इथं आपण या राहुलची उपमा म्हणजे विराट कोहलीची उपमा राहुलला देत आहे. विराट कोहलीची उपमा कोणाला देत आहे? राहुलला देत आहे. याचा अर्थ राहुल त्याच्यासारखा खेळत असेल, त्याच्यामध्ये विराट कोहली सारखा ऍटिट्यूड असेल, त्याचं वागणं किंवा त्याचं दिसणं विराट कोहली सारखं असेल. आपण म्हणतो ना, एखादा जाडजूड मुलगा आपल्या घरी असेल, तू तर गणपती आहे असं म्हणतो ना, मग याचा अर्थ काय झालं, त्याची तुलना किंवा मग आपण त्याला उपमा देत आहे. अशा वेळेस या कंडिशन मध्ये आपण आर्टिकल ए किंवा एन वापरू शकतो याच्या उच्चारानुसार. परंतु इथं आपल्याला कोणतंही ठिकाण दिलेलं होतं का, निश्चित माहिती दिली होती का कुठचं आहे ते नाही, म्हणून आपण ए किंवा एन उपपद वापरलं. इथं आपल्याला निश्चित ठिकाण माहित आहे म्हणून इथं आपण द वापरलं. दुसरं उदाहरण पहा, अंजली इज द इथं दिलेलं आहे. इथं नाव आहे ऐश्वर्या राय ऑफ आवर कॉलेज. आपल्या कॉलेजची ती कोण आहे? ऐश्वर्या राय आहे. याचा अर्थ ती मॉडेलिंग करत असेल, याचा अर्थ तिचे डोळे ऐश्वर्या राय सारखे असेल, याचा अर्थ काहीही होऊ शकते. म्हणजे तिचं दिसणं तिच्यासारखं असेल, वागणं तिच्यासारखं असेल. म्हणून म्हटलं की हिची तुलना आपण ऐश्वर्या राय सोबत करत आहे, म्हणून इथं आपल्याला निश्चित माहित आहे की कुठची आहे ती आपल्या कॉलेजची आहे. मग विचार नाही करायचा, इथं नाव कोणतंही असो, आपल्याला आर्टिकल तिथं द वापरायचा आहे. वरचे दोन नियम आपण पाहिलेले आहे की निश्चित ठिकाण आपल्याला माहित होतं, आपण तुलना करतो. खालचे नियम पहा. तिसरा नियम काय आहे? द भोसलेच, म्हणजे हे भोसले एक आडनाव आहे. ओके, काल मी तुम्हाला सांगितलं होतं ए किंवा एनचे नियम जर तुम्ही पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही सुद्धा पाहू शकता. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मिस्टर असेल आणि इथं आपण ए किंवा एन वापरू शकतो. मिस्टरच्या सोबत आपण ए किंवा एन वापरू शकतो, आहे की नाही? किंवा मग एखादा अनोळखी व्यक्ती असेल तर ए किंवा एन आपण वापरू शकतो. तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे ए किंवा एनचं. आता मी इथं म्हटलेलं आहे, द भोसले इनिशिएटेड अ कॅम्पेन अगेन्स्ट द चाइल्ड लेबर इन इंडिया. पहा, भोसलेंनी काय केलेलं आहे तर एक चाइल्ड लेबरच्या अगेन्स्ट काय केलेलं आहे, एक उपोषण केलेलं आहे किंवा मग एक उपक्रम केलेला आहे. अशा पद्धतीनं होते, उपोषण केलं होते, याचा अर्थ कॅम्पेनचा अर्थ उपोषण केलं. मग कोणाविरुद्ध केलं तर चाइल्ड लेबरच्या विरुद्ध केलेलं आहे की नाही. म्हणजे चाइल्ड लेबरची संख्या वाढत आहे, त्याच्यावर कुठेतरी म्हणजे बंदी आणली पाहिजे म्हणून त्यांनी ते केलं. परंतु इथं मॅटर काय आहे, इथं या संपूर्ण भोसले परिवाराबद्दल बोलत आहे, संपूर्ण कुटुंबाबद्दल बोलत आहे. संपूर्ण कुटुंब जिथं पी आलं, संपूर्ण कुटुंबाबद्दल जिथेही बोलणार असेल आपण तर आर्टिकल द वापरायचा आहे संपूर्ण कुटुंबासाठी, म्हणून इथं आर्टिकल द वापरलं. जसं की इथं पहा, चौथं वाक्य, द पाटील्स, याचा अर्थ हे पूर्ण पाटील परिवार म्हणजेच पाटीलचं संपूर्ण कुटुंब याच्याबद्दल बोलत आहे. आर गोइंग टू नागपूर टुमारो, ते उद्याला नागपूरला जाणार आहे. याचा अर्थ संपूर्ण कुटुंब कुठे जाणार आहे? नागपूरला जाणार आहे. हा नियम तुम्हाला कळाला असेल. आता समोरचे अशा पद्धतीचे नियम आहेत की तुम्हाला तिथं समजून जाईल. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसद वनरक्षक भरती स्पेशल नवीन बॅच सुरू होत आहे. वनरक्षक भरतीची बॅच असेल, वनरक्षकची ऍड पडणार आहे आणि ही ऍड पडत असताना तुम्हाला तयारी आजपासून करायची आहे.
जर तुम्हाला कोणालाही ही बॅच लावायची असेल तर ऑफलाईन बॅच आहे. 1 एप्रिल 2025 पासून ही बॅच सुरू होणार आहे. हा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 11 37 38 82. यामध्ये लेखी प्लस फिजिकल याचा अर्थ तुम्हाला 100% वर्दी मिळणार. ओके. आणि यामध्ये संपूर्ण विषय एकाच बॅच मध्ये शिकवल्या जाईल. त्यामध्ये TCS किंवा IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण विषय असते. आणि सोबतच पोलीस भरतीच्या बॅचेस अवेलेबल आहे. सोबत तुम्हाला शिक्षक भरतीच्या बॅचेस अवेलेबल आहे. सरळ सेवा, MPSC प्रत्येक बॅच तिथं तुम्हाला अवेलेबल आहे. जी कोणती बॅच तुम्हाला लावायची असेल, जर तुम्ही पुसदच्या जवळपास राहत असाल तर ऑफलाईन बॅच आहे. आणि लेखी मी घेईल. फिजिकल जे आहे सूरज पार्टे सर घेतील. ते खेळाडू आहेत चांगल्या पद्धतीचे. गोळा लवकरात लवकर ते आउट ऑफ करून देतात. चांगल्या पद्धतीने तुमची रनिंग करून देतात. सर्वात महत्वाची गोष्ट की 2024च्या पोलीस भरतीमध्ये एकही मुलगा ग्राउंड मध्ये डिस्क्वालिफाय आमच्या बॅचेसचा झालेला नाही. म्हणून म्हटलं की तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करायची. बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवर अधिकची माहिती तुम्हाला मिळून जाईल. समोरच्या नियमाकडे आपण जाऊया. पहा, नियम क्रमांक 2, रूल क्रमांक 2. महत्वाचा रूल आहे, ऍडजेक्टिव्ह पूर्वी द वापरावे. परंतु ऍडजेक्टिव्ह सोबत आपण आर्टिकल वापरतच नाही, हेही समजून घ्या की ऍडजेक्टिव्ह सोबत आपण आर्टिकल वापरत नाही. मग वापरतो तर कोणत्या कंडिशन मध्ये वापरतो हे समजून घ्या. पहिले वापरत का नाही हे सांगून देतो. जर मी म्हटलं ही इज अन ऑनेस्ट, असं वाक्य दिलं मी. ही इज अन ऑनेस्ट, तो ऑनेस्ट आहे. परंतु इथं लक्ष द्या, इथं ऑनेस्ट काय आहे, विशेषण आहे. म्हणजेच काय, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्ह सोबत आपण आर्टिकल वापरत नाही. अशा कंडिशन मध्ये हे चुकीचं असेल. काय असेल, चुकलेलं असेल. हे बरोबर नाही आहे. परंतु इथं नाव दिलं असतं अन ऑनेस्ट बॉय, तर त्या बॉय नामासाठी आपण आर्टिकल वापरलं असतं. डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, संपूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. आता या नियमाकडे जाऊया. आता आपण कोणत्याही संपूर्ण घटकाचा वर्ग विशेषणाच्या माध्यमातून दाखवतो. जसं की गरीब. गरीब म्हटल्यावर तो विशेषण झालं आहे की नाही. रिच हा विशेषण आहे. एज्युकेटेड शिक्षित. स्ट्रॉंग हे वीकचं स्पेलिंग वीक पाहिजे. ओके, वीक म्हणजे कमजोर. ओल्ड समजलं. मग पहा, इथं पुअर हे विशेषण आहे आणि संपूर्ण वर्ग दाखवायला, तर इथं आपण आर्टिकल द वापरलं. संपूर्ण घटकाचा वर्ग दाखवत असेल, एखाद्या घटकाचा संपूर्ण वर्ग दाखवत असेल तर आर्टिकल द वापरतो आपण. द रिच म्हणजेच संपूर्ण रिच लोक त्याच्यामध्ये आले. एज्युकेटेड, द एज्युकेटेड म्हणजेच संपूर्ण शिक्षित लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. द स्ट्रॉंग संपूर्ण स्ट्रॉंग व्यक्ती त्याच्यामध्ये आलेले आहेत. वीक, द वीक म्हणजे याच्यामध्ये सर्व कमजोर व्यक्ती आलेले आहेत. याचा अर्थ काय, द ओल्ड. ओल्ड म्हणजे काय, तर संपूर्ण म्हातारे लोक त्याच्यामध्ये आले. त्या संपूर्ण म्हाताऱ्यांचा वर्ग आपण तिथं दाखवत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं पहा, वाक्यानुसार तुम्हाला समजून जाईल. पहिलं वाक्य काय आहे, वी शुड ऑलवेज हेल्प द पुअर. आता द पुअर म्हटल्यावर काय, संपूर्ण गरीब लोक. संपूर्ण गरीब लोक, अशा वेळेस आपण आर्टिकल द वापरणार आहोत. द एज्युकेटेड आर पिलर्स ऑफ आवर कंट्री म्हणजे जेवढेही एज्युकेटेड आहे हे आपल्या देशाचे काय आहे, आधार स्तंभ आहे. अशा पद्धतीनं हा नियम लक्षात ठेवायचा आहे. संपूर्ण वर्ग दाखवत असताना आपण आर्टिकल वापरतो कधी, तर त्या ऍडजेक्टिव्ह सोबत. परंतु नुसतं ऑनेस्ट म्हटलं एका पर्सनसाठी आपण वापरत असेल तर वापरणार नाही आर्टिकल. समोरचं पाहू. तिसरा नियम, रूल क्रमांक 3. रूल क्रमांक 3 आहे, देश, धर्म आणि शहर, गाव असेल हे सर्व काय, विशेष नामच आहे. हे सर्व विशेष नाम आहे आणि विशेष नामासोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे आर्टिकल वापरत नाही. मग जर मी असं म्हटलं, जसं की इथं पहा, हे वाक्य दिलेलं आहे. वाक्य क्लिअर करा. पहिलं वाक्य काय, द इंडिया इज बिग कंट्री. द इंडिया इज
बिग कंट्री, इंडिया कशी आहे, बिग कंट्री आहे, परंतु द इंडिया नाही, फक्त इंडिया इज बिग कंट्री. इथं आपण आर्टिकल द वापरणार नाही, एरर बनते. मग याच्यात एरर बेस, स्पॉट द एरर आहे की नाही, सेंटेन्स करेक्शन, अशा पद्धतीच्या वाक्यात सुद्धा तुम्हाला हे विचारतात. आर्टिकल सुद्धा येऊ शकते. मग तिथेही आपल्याला परफेक्ट राहायचं आहे. फक्त हे आर्टिकल पुरतं मर्यादित नाही, तर एरर बेस मध्ये बी येऊ शकते. मग इथं मी म्हटलं द पाकिस्तान, मग इथंही आपण आर्टिकल, हे पाकिस्तान देशाचं नाव विशेष देश आहे की नाही, सर्वात विशेष देश आहे पाकिस्तान, याच्यासारखा विशेष कोणी नाही या जगात, बरोबर आहे. मग पहा अशा पद्धतीनं विशेष आहे ते. मग याच्यासोबत आपण आर्टिकल द वापरणार नाही. ओके, क्लिअर आहे. मग पहा हे विशेष कोणत्या गोष्टीत आहे हे समजून घ्या. गरिबी आहे की नाही, याच्यामध्ये विशेष आहे. आतंकवाद त्याच्यामध्ये विशेष आहे, म्हणून त्याला विशेष देश म्हटलेला आहे. पहा इथं काय म्हटलं, बट, परंतु. या देशाच्या नावासोबत आपण आर्टिकल द वापरतो का, तर नाही. इथं आपण आर्टिकल द वापरणार नाही. तर वापरणार कुठं, द इंडियन्स. आता द इंडियन्स म्हणजे काय, जेवढेही भारतीय लोक आहेत, जेवढेही भारतीय लोक आहेत तिथं आपण आर्टिकल द, म्हणजेच याचा अर्थ भारतात राहणाऱ्या लोकांबद्दल जर आपण आर्टिकल वापरायचा असेल तर आपण वापरू शकतो, ते बी द आर्टिकल. द अमेरिकन्स म्हणजे अमेरिकेतील लोकांबद्दल, द अमेरिकन्स. द चायनीज इथं आर्टिकल वापरू शकतो, परंतु इथं आपण देशाच्या नावासोबत वापरत नाही आहे, त्या देशात राहणाऱ्या लोकांसोबत वापरत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहा युनियन, एक मिनिट, युनियन, रिपब्लिक, युनायटेड आणि किंगडम यासारखे नाम जर असेल, युनायटेड, रिपब्लिक, युनियन आणि किंगडम यासारखे नाव असेल तर आपण आर्टिकल द वापरू शकतो. पहा इथं जसं की द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तुम्ही ऐकलं असाल, 100% बरोबर आहे. द आयरिश रिपब्लिक, इथं रिपब्लिक नाव आलं, रिपब्लिक इथंही आहे, वापरू शकतो कारण तिथल्या लोकांसाठी आहे. द युनायटेड किंगडम इथंही आपण वापरू शकतो, म्हणजेच इथं आपण आर्टिकल द अशा वेळेस वापरू शकतो. ह्या कंडिशन आहे. जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि याची संपूर्ण सोडवलेली शिकवलेली पीडीएफ जी आहे ती तुम्हाला तिथं भेटून जाईल. त्यानंतर नियम क्रमांक 14, रूल क्रमांक 14, सिरीज ऑफ माउंटेन. सिरीज ऑफ माउंटेन म्हणजे याचा संपूर्ण वर्ग दाखवण्यासाठी. पहा वर्ग म्हणजे काय, त्याची संपूर्ण रांग दाखवण्यासाठी. काय तर संपूर्ण रांग, याला म्हणतो आपण रांग, वर्ग नाही रांग म्हणणार आपण, संपूर्ण रांग दाखवण्यासाठी. इथं पहा द माउंट आबू, द माउंट आबू साठी आपण इथं आर्टिकल द वापरलेला आहे, परंतु हे बरोबर आहे का, तर नाही, कारण माउंट आबू एकच आहे की नाही. मग हे पर्वत रांगेत नाही आहे, एक पर्वत आहे. एक पर्वत असेल तर आर्टिकल वापरणार नाही, परंतु पर्वत रांगेबद्दल बोलत असेल तर आपण वापरणार. द कळसुबाई नाही, का, कारण कळसुबाई एकच शिखर आहे, इथं आपण आर्टिकल वापरणार नाही. एव्हरेस्ट एकच शिखर आहे, ही संपूर्ण रांग नाही, म्हणून आर्टिकल आपण वापरणार नाही. अशा वेळेस इथं एरर बनत असतात आणि एरर बेसिस मध्ये तुम्हाला आर्टिकल विचारतात, म्हणजे विचारतात, हेही तुम्हाला परफेक्ट करणं आहे. मग पहा वापरतात कधी, बट वापरतात कधी, तर हिमालया म्हणजे संपूर्ण रांग दाखवत आहे आपण, तर आर्टिकल द वापरणार. द ईस्टर्न घाट त्याला आपण सह्याद्री घाट म्हणतो, पश्चिम घाट. मग त्या पश्चिम घाटात अनेक पर्वतरांगा आहेत, पर्वत आहेत, म्हणून त्याला आपण आर्टिकल द वापरणार. सातपुडामध्ये अनेक पर्वत आहेत, तिथं आपण वापरणार. द आल्प्स, द विंध्यांचल पर्वत त्याची रांग आहे. अशा पद्धतीनं आपण सिरीज ऑफ माउंटेन सोबत आर्टिकल द वापरत असतो. समोरचा नियम पाहू. पहा नियम क्रमांक 5, रूल क्रमांक 5, अतिशय महत्वाचा रूल आहे. हे बी आपण एवढंच वाचलेलं आहे की धार्मिक ग्रंथासोबत आर्टिकल द वापरतात. आपण फक्त एवढंच वाचलेलं आहे की धार्मिक ग्रंथासोबत आर्टिकल द वापरतात, परंतु इथं लक्षात घ्या, द रामायण असेल बरोबर आहे, काही विषय नाही. त्याच्यानंतर द गीता असेल बरोबर आहे, काही विषय नाही. द कुराण असेल, हे धार्मिक ग्रंथ आहेत सर्व, इथं आपण आर्टिकल द वापरला बरोबर आहे, काहीही विषय नाही. द बायबल असेल, द त्रिपिटक असेल, काही असो, मग अशा वेळेस आपण आर्टिकल द वापरतो. ओके, द बायबल झालं. मग
बट इथं दिलेला आहे. बट इथून एवढं समजून घ्या काय दिलेलं आहे. बट वाल्मिकीज द रामायण, वाल्मिकीज द रामायण जर असेल तर असं वापरणार नाही. एखाद्या लेखकाचं नाव जर त्याच्यासोबत दिलं, लेखकाचं नाव, लेखक प्लस पुस्तक तर आर्टिकल द वापरायचं नाही. फक्त पुस्तकाचं नाव दिलं म्हणजेच धार्मिक ग्रंथाचं नाव दिलं तरच आर्टिकल द वापरायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेल पद्धतीमध्ये द चे संपूर्ण नियम घेऊन. संपूर्ण नियम त्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून टाकू. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.